तुमच्याकडे एक टाइम मशीन आहे आणि तुम्ही 500 वर्ष मागे गेलात. तिथे गेल्यावर तुम्हाला कळलं की आपण शाळेत जो इतिहास वाचला आणि तिथे जी परिस्थिती आहे यात जमीन अस्मानचा फरक आहे. तर तुम्ही काय कराल? नक्कीच तुम्ही पुरावे शोधाल. याच पुरावे शोधण्याच्या आणि इतिहास लिहिण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? इतिहास लेखन. आणि आज आपण हेच प्रकरण एका फिल्म सारखं समजून घेऊया. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं 10th बोर्ड मेंटॉर या आपल्या चॅनलवरती. इथे 2027च्या बोर्ड परीक्षेसाठी मी घेऊन येत आहे इतिहासाची एक कंप्लीट सिरीज. आपण इथे प्रत्येक धडा समजून घेणार आहोत आणि त्यामागील परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी महत्वाची प्रश्न उत्तरे असतील याचा सराव सुद्धा करून घेणार आहोत. आता आपल्याला तारखा पाठ करण्याची गरज नाही, फक्त इतिहास समजून घ्यायचा आहे. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एंट्री होते रेने देकार्तची. हा असा माणूस होता जो स्वतःच्या सावलीवर सुद्धा शंका घ्यायचा. हो, तो म्हणायचा जोपर्यंत खात्री पटत नाही तोपर्यंत ती गोष्ट मान्यच करायची नाही. म्हणजे 100% गोष्ट खरी आहे ही आपण मान्य करायची नाही. यावरच त्याने एक पुस्तक लिहिलं, डिस्कोर्स ऑन द मेथड. यात त्याने इतिहासाला शास्त्र बनवण्याचा पाया घातला. आता येतो व्हॉल्टेअर. याला नीट लक्षात ठेवा, कारण हा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक आहे. का? तर पूर्वी इतिहास म्हणजे फक्त राजांच्या लढाया, युद्ध आणि राजपुत्र, राजघराणे याविषयी चर्चा असायची. पण व्हॉल्टेअर पुढे आला आणि त्याने म्हटले की सामान्य माणसं आणि त्यांचा व्यापार, त्यांची शेती, त्यांची जीवनशैली, त्या काळची संस्कृती हे सर्व कुठे गेलं? त्याने इतिहास लोकाभिमुख केला आणि सांगितलं की त्यांचाही इतिहास लिहा. त्यामुळेच व्हॉल्टेअरला इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. मग आला हेगेल. हा थोडा तत्वज्ञानी टाईप माणूस होता. त्याने द्वंद्ववाद मांडला. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जोपर्यंत आपण चांगलं काय आणि वाईट काय हे दोन्ही बघत नाही तोपर्यंत आपल्याला खरं काय ते समजणार नाही. जसं नाण्याच्या दोन बाजू असतात तसंच इतिहासाचीही दोन बाजू असतात असं त्याचं म्हणणं होतं. उदाहरणार्थ सांगते. तुमचे दोन मित्र आहेत. थिएटरला एक मूवी लागलेला आहे. तुमचा एक मित्र आधी जाऊन मूवी बघून आला आणि तुम्ही त्याला विचारलं की मूवी कसा होता? त्याने सांगितलं की मूवीला 5 स्टार रेटिंग आहे, मूवी अप्रतिम आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुमचा दुसरा मित्र तोच मूवी पाहायला गेला आणि त्याला तुम्ही आल्यानंतर विचारलं की मूवी तुला कसा वाटला? त्याने पूर्ण अपोजिट सांगितलं की मूवी मध्ये काय काय चुका होत्या, कुठल्या कुठल्या गोष्टी त्या मूवी मध्ये नको असायला होत्या. असं त्याने निगेटिव्ह ओपिनियन दिलं. आपण समजू की त्यांनी त्याला 3 स्टार रेटिंग दिलं. आता तुम्हाला प्रश्न पडला की मी मूवी बघायला जावं की नाही जावं? काय खरं आणि काय खोटं? पण जोपर्यंत तुम्ही स्वतः जाऊन बघणार नाही आणि काय खरं आणि काय खोटं हे तुम्हाला लक्षात येणार नाही, प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय होता ते बोलण्यामागं हे कळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला सत्य समजणारच नाही. यालाच म्हणतात द्वंद्ववाद. आणि मग येतो आपला कार्ल मार्क्स. याचं नाव तुम्ही बरेचदा ऐकलं असेल. हा थोडा वेगळा विचार करायचा. इतिहास हा माणसांच्या विचारांचा नसून त्यांच्या पोटापाण्याचा आणि पैशाचा विषय आहे. ज्यांच्याकडे जास्त पैसा आणि साधनं तो दुसऱ्यावर राज्य करतो आणि जो गरीब असतो तो शोषित असतो. म्हणजेच गरीब आणि श्रीमंत यांच्यातला संघर्ष तोच खरा इतिहास, असं कार्ल मार्क्स याचं म्हणणं होतं. शेवटी आली ॲनल्स प्रणाली. फ्रान्सच्या काही इतिहासकारांनी सांगितलं की फक्त राजांच्या हालचाली नका बघू, तर त्या काळातील हवामान कसं होतं, लोक एकमेकांशी कसे बोलायचे, दळणवळण कसं होतं, हा सुद्धा इतिहासच आहे की. तिथले लोक काय खायचे, व्यापार कसा चालायचा, किती साऱ्या गोष्टी होत्या. हा पण इतिहासाचाच भाग आहे, तो पण लिहायला हवा. आणि विशेष म्हणजे याच काळात स्त्रियांनीही विचारलं की अरे, या इतिहासात आम्ही कुठे आहे? त्यांना स्थानच नव्हतं. तर इतिहासात स्त्रियांना
आता या वेळेपासनं स्थान मिळायला सुरुवात झालं आणि तिथून सुरू झाला स्त्रीवादी इतिहास लेखन. तर मित्रांनो, इतिहास म्हणजे फक्त जुन्या गोष्टींचं गाठोडं नाही बरं का, तर तो आजच्या जगाला समजून घेण्याचा एक चष्मा आहे. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या विचारवंतांचा विचार सगळ्यात भारी वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठल्या विचारवंताविषयी अधिक माहिती हवी असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊन येईल. धन्यवाद.